ते शिवसेना म्हणजे जे आपण सगळे ते गद्दार वगैरे मानायचे सगळे लोक जेव्हा शिवसेना फुटली त्यावेळेस बच्चूभाऊ बोलले की आम्ही गद्दारी नाही केली, आम्ही उठाव केला. इकडे ना इकडे आम्ही उठाव केला. त्याच वेळेस सगळ्यांना बच्चूभाऊ काय चीज आहे हे कळलं. सगळे म्हणायचे गद्दारी केली, ते म्हणजे नाही आम्ही उठाव केला. व बच्चूभाऊंना एक संधी होती हिरो बनण्याची. एवढं मोठं आंदोलन नागपूरमध्ये, एवढे हजारो शेतकरी एक झाले, एक महिन्याचा शिदा त्यांनी बरोबर घेतला होता व बच्चूभाऊला खूप मोठा चान्स होता. पण बच्चूभाऊची भाषा स्वातंत्र्य सेनानीची भाषा, भगतसिंगची भाषा अगदी भामटी भाषा झाली. बैठकीनंतर कर्जमाफीची तारीख मागायला गेलो होतो म्हणे. मग कर्जमाफी मागितली नाही का तुम्ही, फक्त तारीख मागायला गेले होते का? काय झालं सुरुवातीलाच जेव्हा ते गुवाहाटीला पळून गेले तेव्हाच लोकांच्या लक्षात आलं होतं बच्चूभाऊ हे भामटे म्हणून. आमटे म्हणून. परंतु आता पण त्यांनी असं उपोषणाच्या वेळेस सांगितलं मला होतं स्वतःला वाटायचं किती का भंगार असावा, परंतु तो जर शेतकऱ्यासाठी जर उभा होत असेल ना त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी झालं पाहिजे. पण ही शेतकऱ्याची डायरेक्ट गोरगरीब शेतकरी नागपूरला गेले व हे शेतकऱ्याला डायरेक्ट म्हणजे नाही त्यांनी आता उपोषणात सांगितलं होतं आता माघार नाही, आता वेळ नाही. आणि आता कशासाठी वेळ घेतली? हे फक्त राजकारणाची पोळी भाजायसाठीच त्यांनी लोक गोळा केले आणि आपली पावर वाढवायसाठी राजकारणात त्यांनी लोक गोळा केले आणि वेळ मागून घेतली. शेतकरी दूध खोळा नाही, शेतकऱ्याला समजतं सगळं. तुम्ही काय घेतलं एका रात्रीत मीटिंगला काय जाते आणि लगेच रात्रीची भाषा काय करते हे समजतं ती शेतकरी. भाषा अशी वाघाची डरकाळी होती. मी स्वतः तिथं होतो. आता अटक झाली तरी चालेल, आता माघार नाही. साल्यांना आता मी पण बघतो. आणि काय यार शेतकऱ्याचे तुम्ही म्हणजे शेतकऱ्यांचं तुम्ही डायरेक्ट हे करता. बरोबर 100% काहीतरी भेटलं. जेवढे नेते होते त्यांना काहीतरी पॅकेज कबूल केलं, गप्प झाले. 9 महिन्याचा वेळ मागितला म्हणजे तिथंच समजत आपल्याला. हो मी अजित नवल्याला तारीख मागितली त्यांनी, जूनची तारीख का मागितली? का त्यांनी लगेच आता नोव्हेंबर डिसेंबरची तारीख का नाही मागितली? मग 8-9 महिन्याचा वेळ मागितला याच्यातच समजत शेतकरी विसरून जाईल. इलेक्शन लागलं काहीतरी करू झालं, संपला विषय त्यांना फक्त, बाकी काय नाही. पण आता तुम्ही याच्यावर काय करणार? आता जसा लोकसभेला दणका दाखवला, मी काँग्रेसचं समर्थन करत नाही, पण यांचा सुपडा साफ झाला पाहिजे. आता राजकारण्यांना जागा नाही आणि शेतकरी संघटनेचे जे नेते आहे ना हे सुद्धा भामटेगिरी करता. भामटेचे ते पण शेतकरी संघटना भामटीचे सुपडा साफ करू. पण त्यांच्या ते मशीन ईव्हीएम घोटाळा येतो. ईव्हीएम घोटाळा नवीनला जर संधी दिली तर आम्ही नवीनला निवडून देऊ. जनतेचं काम करतील नवीन पहिल्यापासून पहिला उमेदवार त्याला निवडून देता येईल. पण मग यांनी जर ते ईव्हीएम मध्ये जर घोटाळा असला तर काय करणार? सत्ता आहे, केंद्राची सत्ता आहे, खाली सत्ता वर सत्ता, हे काही करू शकता ना. सगळं काय वाटतं आता शेतकऱ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे? शेतकऱ्यांनी आता येणाऱ्या जिल्हा परिषद ज्या निवडणुका आहे नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. नवीन लोकांना संधी देऊन यांना यांची धागा दाखवून दिली पाहिजे, असं माझं मत आहे. शेतकऱ्यांना यांची पिढ्यानपिढ्या चालत यांना एक